आंघोळ करू नको, दाताला माती लाव, केसांमध्ये माती चोळ. हार्दिक दादा, सिनेमा येतोय येतोय म्हणत म्हणत सिनेमा प्रेक्षकांसाठी आला. आम्ही गडचिरोली आणि चंद्रपुरामध्ये शूट केलं. हे पण सगळं आवडतं. हा माणूस 24 तास अंडाकरी खाऊ शकतो. मला खायला म्हणजे मी खानदेशातनं आलेलो आहे इकडे. बरोबर. तर खानदेशात आमच्यात सगळ्यात फेमस आहे शेवभाजी. म्हणजे अक्षया बरोबरची माझी मुंबईत गेल्यानंतरची पहिली डेट कुठे असेल तरी तिला 5 स्टार मध्ये घेऊन गेलो होतो. काय तर त्यांनी असं सांगितलं, मीच आहे ना भाऊ. तर तो नक्षलवादीच होता. दादा, अख्ख्या महाराष्ट्राला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल, तुला खायला काय आवडतं नेमकं? नमस्कार, मी अभिजित, तुमचा ट्रॅव्हल फूडी. हार्दिक दादा, सिनेमा येतोय येतोय म्हणत म्हणत सिनेमा प्रेक्षकांसाठी आला 19 तारखेपासून. कसं वाटतंय? पहिली रिॲक्शन तुमची जाणून घ्या. खूप छान वाटतंय. म्हणजे ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो, म्हणजे आमची टीम तर खूप वाट बघत होती. धाकधूक पण असते. 19 तारीख आली, पहिले कधी येणार कधी येणार कधी येणारच होतं आणि शेवटी फायनली ती आली. धाकधूक पण आहे, अजून धाकधूक चालू आहे. सिनेमा आमच्याकडून आम्ही जेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तेवढा प्रयत्न आम्ही जोरदार लावलेला, म्हणजे 100%च्या वरची ताकद आम्ही लावलेली आहे. कारण की पोचणं फार गरजेचं आहे. बरोबर. सिनेमा पोचला तरच लोक बघू शकतात. पण खूप छान वाटतंय, म्हणजे ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या प्रेक्षकांनी सिनेमा बघितलाय, म्हणजे मी सांगेन की माझ्या आईनी पण बघितला. बरोबर. माझ्या आईनी बघितलं तर माझी आई कधीच असं सांगत नाही की तू चांगलं काम केलंस, पण पहिल्यांदा ती म्हणाली एकदम नाही, म्हणजे काहीच न विचारता रात्री आल्या ती म्हणाली तू खूप छान काम केलंयस, तुझं काम प्रचंड आवडलेलं आहे, अख्ख्या टीमनी खूप सुंदर काम केलंय, एक वेगळा सिनेमा बघायला मिळालाय. त्यामुळे सगळ्यांचं तिने कौतुक सुद्धा केलं. मला असं वाटतं घरातले आपले जास्त लवकर कान पकडतात आणि शाबासकी पटकन कधी देत नाहीत. सो मला असं वाटतं हे जर पटकन मिळाले, सो मला असं वाटतं पोचपावती मिळाली आणि फक्त आता प्रेक्षकांकडून यायची बाकी आहे. त्यामुळे धाकधूक आहे अजून. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त दिवस सिनेमा हा आपल्या चित्रपटगृहात राहावा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सवडीने बघता येईल. आणि आमचा तोच प्रयत्न आहे की म्हणजे हाऊसफुल सिनेमे हो न हा मुद्दा नाही आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघा, पण काय सिनेमा बघा. कारण की सिनेमाचं एक वेगळेपण काय तुलाही माहिती आहे, तुझी सिनेमा बघितलायस. त्यामुळे ते वेगळेपण जे आहे ते फक्त प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं आहे. आता सिनेमा आम्ही चित्रपटगृहापर्यंत आणलेला आहे. आता बघण्याचं काम आणि त्याला यश द्यायचं काम हे फक्त प्रेक्षकांचं आहे. बरोबर. अरण्य सिनेमा 19 तारखेला लॉन्च झालेला आहे. चित्रपटगृहामध्ये सगळ्यांनी जाऊन बघायचं आहे. आता याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रॉपर नक्सल प्रभावित क्षेत्रातली ही कहाणी आहे. स्वतः अमोल सरांनी लिहिलेली कहाणी आहे आणि अमोल सर स्वतः त्या एरियामधून येतात. तर सर, तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल चित्रपटाबद्दल. चित्रपटाबद्दल सांगायचं म्हटलं तर नक्षलवाद्यांवर आहे हे सगळ्यांना कळालंच आहे. बरोबर. त्यातल्या त्यात तो आम्ही गडचिरोली आणि चंद्रपुरामध्ये शूट केलं, हे पण सगळ्यांना आम्ही सांगतच आलेलो आहे. त्याच्याबद्दल एक वेगळी माहिती अशी द्यायची म्हटली तर मला आवडेल सांगायला की प्रेक्षकांकडनं आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद येतो आहे. म्युझिकसाठी, BGMसाठी, गाण्यांसाठी, जी आम्ही काही एक पारंपरिक गाणी त्याची निवड केली होती आम्ही, की पारंपरिक गाण्याला थोडंसं मॉडर्नाइज करून आपण प्रेझेंट करूयात. आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं असं सांगायला काही हरकत नाही. आता जोरदार भारदस्त म्युझिक टाकलं आपण त्याच्यामध्ये. आणि BGMचं खूप चांगलं कौतुक होतं की BGM खूप चांगलं आहे, स्टोरी लाईन खूप चांगली आहे, स्क्रीन प्ले चांगल्या प्रकारात मोल्ड झाला आहे, फर्स्ट हाफ सेकंड हाफमध्ये बोर होत नाही असं प्रेक्षकांकडनं प्रतिसाद येतो आहे. तर मला असं वाटतं याच्यामध्ये आता आम्हाला यश आलेलं आहे की जे आम्ही सुपूर्द केलेलं आहे आणि त्यांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे. येस. सुरुवात म्हणजे तो थॉट कसा आला की ही जी नक्सलची जी स्टोरी आहे ही आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे? लहानपणापासून जेव्हा आम्ही ते बघत आलेलो आहेत की नक्षल कसं आहे, काय आहे, पोलिसांच्या घडामोडी कशा होत्या, तो एक डोक्यामध्ये विचार होता. त्यातल्या त्यात मातीतला सिनेमा बनवायचा जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यात कळतं की आपलं लहानपणापासून आपण काय केलं आहे, काय बघितलं आहे, तो एक मुद्दा आपण समोर ठेवावा, ही एक माझी मनातून इच्छा होती. त्यातल्या त्यात मी जेव्हा डॉक्युमेंटरीज करायचो तेव्हा म्हणजे ट्रायबल डॉक्युमेंटरीज करताना मला या विषयाची एक मला वन लाईन सापडली. ती पण माझी आई शिक्षिका आहे, तिच्या शाळेमधनंच ही वन लाईन सापडली. सो मग त्याच्यावर आम्ही वर्कआउट सुरू केलं आणि इव्हेंच्युअली जेव्हा सर भेटले आणि सरांना हा सब्जेक्ट आम्ही ऐकवला तर सरांचं असं होतं की नाही, आपण ह्या विषयावर करूयात आणि आपण तिथे जाऊनच तो शूट करूयात. तर इव्हेंच्युअली सगळी ती प्रोसेस तिथे जाऊनच शूट झाली. बरोबर. अमोल करंबे सर जे रायटर आहेत या मूवीचे, त्यांनी जे डोळ्यांनी बघितलं ते त्यांनी स्टोरी थ्रू आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. तर मूवीमधली जिजा, राईट, बरोबर, पिक्चरची जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये एक खूप भावनिक आणि ते म्हणतो ना स्ट्रॉंग कनेक्शन दाखवलं आहे बाप आणि लेकीचं.
आणि मला वाटतं त्याला धरूनच ती स्टोरी पूर्ण समोर जाते. एका फॅमिलीचं कनेक्शन, एका फॅमिलीसाठी जो कर्ता पुरुष असतो तो काय करू शकतो ही स्टोरी त्याच्यात दाखवली. आणि त्याच्यात तू यांची मुलगी म्हणून जे कॅरेक्टर निभावलंय, तुला कसं वाटतंय, काय इमोशन्स होते, काय काय वाटलं पिक्चर म्हणजे स्टोरी वाचल्यानंतर किंवा ऍक्ट केल्यानंतर? कारण की पिक्चर तर रिलीज झाला, आता कशी फिलिंग येते? आत्ता तर मला खूप भारी वाटते, कारण जेव्हा मी पहिल्यांदा मूवीची स्टोरी ऐकली होती, आमच्या कंपनीत आलते सगळे, आणि मी जेव्हा ऐकली होती तेव्हा मला खरंच खूप भारी वाटलेलं. आणि मला तेव्हाच खूप म्हणजे असं काटे होते ऐकताच. मूवी बघताना पण येतात, आता सारखे बघते तरी सारखेच येतात, म्हणजे येतं थोडं आणि स्वतःलाच बघितल्यावर स्वतःचाच आवाज ऐकल्यावर पण भारी वाटलं मला खूप. ओके, तुमच्या दोघांवर ते येडाबाई गाणं जे आहे ते पण येडाबाई. लोकांना खूप टच करतंय. त्याचं शूट करताना कनेक्शन कसं झालं तुमच्या दोघांचं? म्हणजे त्याच्या पिक्चरच्या आधी ओळखत होते तुम्ही एकमेकांना? पिक्चरच्या आधी नाही, शूटिंगच्या वेळेस. मग म्हणजे शूटिंगच्या वेळेस तेव्हाच दादा कसा वाटतो? स्ट्रिक्ट आहे? नाही, नाही? चिडतं खेळतं, साधं असतं एकदम फ्रँक. राणादा आता जीवादा, म्हणजे हा राणादाचं तुम्ही म्हणजे सगळ्यांनी एक ओळख बदलून टाकली हा. म्हणजे हा सगळे राणादा पण मूवीच्या आता जीवा म्हणून ओळखायचं. राईट. तर जिजाने पण खूप छान अशी भूमिका मुलीची निभावलेली आहे. आता याच्यानंतर आपण सरांकडे येऊयात की प्रोड्युसर जे आहेत. सर, तुम्हाला याच्या आधी तुम्ही विविध पिक्चरसाठी काम केलं, यामध्ये तुम्ही स्वतः भूमिका पण निभावलेली आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, भूमिका म्हणजे मी आता यांना मला माहीतच नव्हतं की MLAचं पात्र मला करायचं आहे. बरं. म्हणजे अमोल करंबे किंवा आपला पुष्कर विश्वासराव म्हणून जो आहे, त्यांनी आधीच फायनल केलं की आपल्याला कास्टिंगमध्ये सगळ्यात पहिले कास्ट जे आहे ते आपण शरद पाटील यांना MLA म्हणून आपण कास्ट करूया. आणि नंतर ज्यावेळेस यांचे सगळ्यांचे झाले आहेत आणि विजय निकम यांना ज्यावेळेस कास्ट केलं ना, त्यावेळेस विजय निकम म्हटलं अरे ते MLA कोण करतात? तर त्या हॉटेलमध्ये बोलता यांच्याकडनं बोललं गेलं की नाही सरच करतात. त्यावेळेस मला कळलं की अरे मीच काय. अच्छा, म्हणजे सरप्राईज होतं माझ्यासाठी. हो, तो जो डायलॉग आहे जेव्हा मंदिरामध्ये तो एकदा फाटले. कुठे आहे तुझा साहेब बालाजी शेंडे, त्याला सांग जो कोणी असं त्याला लवकरात लवकर पकड आणि त्याची पण फाडायची. आणि गोळी कुठून गेली? मूवीमध्ये खूप म्हणजे एक सीन आहे, टेन्स सीन आहे, आणि तो तुम्ही नक्की आवर्जून बघा. त्याच्यामध्ये शरद पाटील सरांच्या नंतरचे जे रिॲक्शन्स आहेत, त्या रिॲक्शन म्हणजे MLA म्हणून ज्या रिॲक्शन्स आहेत त्या ॲक्च्युली होत असणार, कारण की जेन्युअनली ते होतंय. तर असं MLAचं पात्र सरांनी निभावलेलं आहे. आता मी येणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने एक भारदस्त हिरोचं कॅरेक्टर, हिरो कसा असला पाहिजे, म्हणजे स्क्रीनवर असं भारदस्त पर्सनॅलिटी दिसली पाहिजे, जी राणादा तुम्ही एकदम परफेक्टली निभावली. म्हणजे ते दिसलं एकदम की स्क्रीनवर आलं की जाणवत अरे हिरो आलाय. तर तोड विलनचं कॅरेक्टर पाहिजे असतं एखाद्या मूवीला, तर त्या विलनचं कॅरेक्टर आपले चेतन सर यांनी निभावलेलं आहे. चेतन सर याआधी कॉमेडी भूमिका केल्या, सडनली आता एक विलन, आणि तोही राणादाच्या अपोजिटमध्ये, तोही नक्सल एरियामध्ये. करेक्ट. भूमिका निभावताना कसं वाटलं, म्हणजे काय चॅलेंजिंग वाटलं? चॅलेंजिंग तर म्हणजे खूपच होतं खरं तर, कारण का लोकांसमोर मी आत्तापर्यंत कॉमेडी कॅरेक्टर किंवा कॉमेडी रोल करतो किंवा कॉमेडी फिल्म्स डिरेक्ट करतो असं एक दृष्टिकोन होता माझ्याकडे बघण्याचा. आणि पहिल्यांदा मला शरद सरांनी फोन केला की ऑफिसला येऊन भेटा, आपण एक स्टोरी वाचूयात. मग तिथे अमोल सरांची ओळख झाली, स्टोरी वाचली आणि म्हणलं खलनायक आणि मी वगैरे वगैरे. तर या लोकांना विश्वास होता खरं तर, म्हणजे खरं तर मी खूप आभारी आहे. आणि गंमत अशी झाली की सर आहेत समोर, आता सरांसमोर बरोबर काम करायचं म्हटलं जरा कष्ट त्याच्या आधी म्हणजे भरपूर, आणि सरांच्या ऑपोजिट काम करायचं म्हटलं कष्ट तर थोडी मेहनत घ्यायला पाहिजे, म्हणून तसा प्रयत्न केलाय. आणि लोकांना तो आवडतो पण आहे, आणि सगळ्यांचंच काम खूप भारी झालेलं आहे. लोकांनी म्हणजे मी पेपरमध्ये किंवा कमेंट्समध्ये लोकांचे तेच येतात की जे पात्र सगळी पात्र आहेत सगळ्यांचं काम खूप उत्तम झालं. हे ऐकूनच खूप भारी वाटतं की एक टीमवर्क जे दिसतं ना स्क्रीनवर, कारण का आपण जे म्हणतो ना की को आर्टिस्ट भारी असेल तर अजून काम करण्यात मजा येते. बरोबर, ते एवढे सपोर्टिंग होते, त्यामुळे आपले पात्र पण अजून चांगले दिसतात. त्यामुळे नाही, पण खरंच खूप सुंदर अशी भूमिका निभावली बरं. म्हणजे सुंदर तुम्ही म्हणताय, पण मला खूप घाणेरडं राहावं लागलं त्यावेळेला. मातीमध्ये राहा 4 दिवस, जास्त खर्च आला. आंघोळ करू नको, दाताला माती लाव, केसांमध्ये माती चोळ, कपड्यांना माती, 4-5 दिवस केस नाही धुवायचे. बापरे. त्याशिवाय तो लुक येणं पण गरजेचं होतं ना की स्क्रीनवर ते कॅरेक्टर. हो, जगलो, कारण का आम्ही तिथे म्हणजे जंगलामध्ये बसण्यासाठी काय चेअर वगैरे ठेवले
केला होता, हम्म. पण आम्ही खाली बसायचो मातीमध्ये बस, मातीमध्ये. कारण का कपडे अजून माती लागेल तर बरोबर, नॅचरल तिकडे वाटेल. जीवनच अजून- तसं आहे हो. लोकांचं, एकदम हार्डशिप आहे. हो, कारण का मग दगडावर बस किंवा मग कुठेतरी झाडाच्या खालीच बस, तर अजून जास्त ते अंगावर कपड्यांवर यायला लागलं, तर अजून ते स्क्रीनवर दिसताना म्हणजे एक वाक्य पण झालं, जेवढे तुम्ही घाणेरडे राहाल तेवढे स्क्रीनवर तुम्ही चांगले दिसाल. आणि दिसलंय ते. दिसलंय ना हो, ते? हो, हो, दिसलंय ते. वा, वा, वा. कॅरेक्टरचा राग येतो. राग येतो ना. हा, आला कशाला मध्ये? हा. हो. आणि ते जे होतं ना, हा. तर ते तेव्हा जाणवतं की टशन आहे आणि हा. तोडीस तोड कॅरेक्टर तुम्ही ते निभवलेलं आहे. वा वा Yes, वा, बढिया एकदम. थँक्यू वा. मला तुम्हाला विचारायला आवडेल की राणादाला कॅरेक्टरमध्ये तुम्ही कसं इमॅजिन केलं, कसं सुचलं की नाही यार, म्हणजे मराठी मूवी करतोय आपण, नक्सल एरियातला मूवी करतोय, मग मला असं कॅरेक्टर पाहिजे आणि मग मी याच्यापर्यंत पोहोचतो. तो प्रवास कसा होता? खरं तर कास्टिंगचं जेव्हा लॉक करायचं सुरुवात होती, म्हणजे सुरुवात जिथून झाली, तेव्हा फर्स्ट कॅरेक्टर लिहिलं गेलं की जीवा नावाचा कॅरेक्टर आहे, याच्यासाठी कोण, तर ते आम्ही बाजूला ठेवला. म्हटलं पहिले पूर्ण सगळं करूयात. पहिलं नाव ॲक्च्युली म्हणजे मनामध्ये आणि तोंडामध्ये हार्दिक सरांचं झालं होतं. मी पण खूप मोठा फॅन आहे तुझ्या जीवनातल्याचा. आणि ते असतं यार, मनामध्ये असतं ना की नाही इधर कुछ करना है, इसका कुछ काम करना है, असं वाला. सो ते झालं इव्हेंच्युअली. आणि सरांचं आमचं बोलणं झालं आणि सर पण बोलले नाही आपण विचारून बघूयात. सरांनी पहिल्यांदा नाही म्हटलं, कारण बापाचं रोल होतं. पहिले नाही म्हटलं होतं. पण नंतर त्यांनी स्क्रिप्ट ऐकली तर बोलले नाही करते कुछ अलग आहे, कुछ करते. आणि इव्हेंच्युअली ते मग सारखंच लावलं. म्हणजे ते असतं ना, काही कॅरेक्टरला बघून स्टोरी लिहिली जाते, मग काही स्टोरीला बघून कॅरेक्टर निवडलं जातं. त्यातलं Yes. तुमचं काय घडलं? नाही, स्टोरीला म्हणजे सरांचं कॅरेक्टर बघून लिहिलं अशातला भाग नव्हता, पण माझ्या मनात कुठेतरी असं होतं की असा एक हळवा पाहिजे, जो स्ट्रॉंग पण दिसला पाहिजे आणि चेहऱ्यानी आणि त्याच्या ऍक्टिंगनी तो थोडा नम पाहिजे. बरोबर. परफेक्टली मॅच झालं इथे. दादा, तुम्ही काय तयारी केली या कॅरेक्टरसाठी? तुम्ही कसं स्वतःला प्रिपेअर केलं जेव्हा तुमच्या समोर हा रोल आला? आता जसं सर म्हणतात, तुम्ही नाही म्हटलं डायरेक्ट, हो. आणि आता जेव्हा पिक्चर रिलीज होतोय तुम्ही ते केलं, आता तेव्हाचं ना आताचं काय कम्पॅरिझन कसं आहे? नाही, मुळात काय आहे की म्हणजे आताही आपण इथे बसलोय, सगळे राणा म्हणूनच हाक मारतात. सो ऑफकोर्स ती मला मिळालेली पदवी आहे आणि मला अभिमान वाटतो त्या नावाने मला हाक मारतात. असं कधीच वाटत नाही की मला या पात्राच्या नावाने का मारतात. पहिलं मुळात ती गोष्ट आहे. दुसरं म्हणजे की हार्दिक जोशी राणा म्हटलं की इज इक्वल टू शरीर असं येतं, की काहीतरी भारदस्त असं, किंवा ते आता मालिकेचं गाणंच तसं होतं. सो पण ऑफकोर्स त्यांच्या पण डोक्यात तसं होतं, किंवा आम्ही जेव्हा रिडिंगला बसलो किंवा काय, तर मी म्हणालो नाही मला नाही करायचं आहे, बाबा नाही करणार मी, कारण मालिकेच्या एंडिंग पर्यंत मी वडिलांचा रोल केला होता. म्हटलं आत्ता नाही करायचं मला. पण जेव्हा स्क्रिप्ट वाचली, सगळं वाचलं, मग त्यांना बोललो की मी मग तेवढं शरीरावरती काम करीन. पण तुम्हाला असं वाटत असेल की बॉडी हवी आहे, किंवा एक कमर्शियल बॉडी वगैरे हवं असेल, किंवा लीन पण हवं असेल, तर आय गेस तेव्हा मी थोडासा लीन होतोच माझ्यामध्ये. दुसरं एक काम चालू होतं माझं तेव्हा. पण मी म्हटलं मी याच्यासाठी थोडासा वेळ घेतो, मला थोडासा वेळ द्या. म्हटलं मी नाही, ते म्हणतात याच्यात चालेल. म्हटलं मला हे नको आहे, मला याच्यासाठी थोडासा वेळ द्या. मी माझं पूर्ण लुक अँड फील माझा स्वतःचा चेंज करतो. मुळात पहिले म्हणजे मला तर एक्सेप्ट होते की मी त्या मुलीचा बाप आहे म्हणून, बरोबर, किंवा मी त्या जंगलातला वाटलो पाहिजे. सो म्हणून मग कुठेतरी असं ठरवलं की नाही, आपण एकदम लूज बॉडी ठेवूया. ओके. बिकॉज जर तो खुखार होता तर ते सगळ्यांच्या बोलण्यातून जेव्हा येतो तो खुखार होता असं वाक्य आहे सिनेमा. हो. त्यामुळे हे त्याचा पास्ट आहे. बरोबर. आता तो जगतो त्याच्या फॅमिलीसाठी. सो फॅमिलीसाठी झटणारा माणूस, कुठेतरी डोंगर पाड्यामध्ये, कुठेतरी आदिवासी पाड्यात राहणारा माणूस, आणि मुळात म्हणजे एकदम कोर एरियामध्ये जिथे की जंगलच जंगल आहे, मग त्याची बॉडी कशी असेल? बरोबर. आणि तो आता सगळं माइंड आणि ते सगळं त्यांच्याकडे, तर त्यामुळे मग तो बाप वाटला पाहिजे. त्यासाठी वेगळे प्रयत्न केले की लूज असेल थोडी बॉडी, थोडं दिसताना प्रेझेंटेबल पण असेल, तो भारदस्तही वाटेल, पण कुठे कमर्शियल बॉडी वाटणार नाही, किंवा कुठे अशी खोटी बॉडी वाटणार नाही. बरोबर. याचा थोडासा विचार केला. आणि मग मी म्हटलं चालेल का तुम्हाला, असं असेल तर मग मी करायला तयार. ते म्हणले ओके, आपण प्रयत्न करून बघूया. आपण लुक टेस्ट तशी होणार होती. म्हटलं ठीक आहे, काही दिवसांमध्ये आपण करूया, मला 1 महिन्याभराचा मला वेळ द्या. मग सो तसा सगळ्यांना विचारून वेळ घेतला. आणि मग ऑफकोर्स चेतन सर वगैरे सगळे होते, सगळे इन्व्हॉल्व. आम्ही आत्तापर्यंत म्हणजे स्टील आत्तापर्यंत आम्ही कुठली डिसिजन घेतो आम्ही एकत्र घेतो, की बाबा त्यांचा मोठेपणा आहे ते मला सर बोलतात, किंवा ती गोष्ट वेगळी आहे. खरं तर ते सिनियर आहेत फार, पण प्रत्येक गोष्ट मी त्यांना त्रास दिला आहे. म्हणजे खरं ते म्हणतात की त्यांनी मला त्रास दिलाय, खरं तर ऑन सेट मी त्यांना त्रास दिला जास्त. हो सर सांगा ना, बरोबर वाक्य घेतोय का, बरोबर हे करतोय. कारण काय आहे ना, एकतर मुळात म्हणजे तिथे शूट करताना नेटवर्क नव्हतं, त्यामुळे ती बॉन्डिंग तयार झाली. बरोबर. 24 तास सगळे इन होते.
त्यामुळे अशी प्रोसेस आहे जी पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र झालो आणि मला असं वाटतं की आज सगळे जे म्हणतायत की हे छान कॅरेक्टर दिसतंय किंवा काय, म्हणजे सगळ्यांचं यश आहे बरोबर, आणि सगळ्यांनी तेवढंच जीव लावून काम केलं, त्यामुळे त्या जीवात सुद्धा जीव आलेला आहे. एक्झॅक्टली. आणि ही मला ऍक्च्युली प्रोसेस फार आवडते. म्हणजे इव्हन आताही आमची जी चर्चा चालू आहे की काही पुढे करायचं का, म्हटलं आपण वेळ घेऊ आणि करू. सो दिसताना हार्दिक जोशी कसा वेगळा दिसला जाईल लोकांपर्यंत बरोबर. याचे मी पुरेपूर प्रयत्न करत असतो. त्याचा मालिकेचा विषय काढला तर राणा असेल, हा. तेही माहिती तुम्हाला प्रोसेस ती कशी होती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. हो, हो, हो. त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये राजा राजगोंडा झाला, तीही प्रोसेस लोकांना सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे. त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल झाला, तेही लोकांना दिसलेले, तो वेगळ्या रूपात दिसला. Yes. मग ते सिनेमे केले. तर मला असं वाटतं प्रत्येक सिनेमामध्ये जर आपण कमर्शियल राहिलो, माझ्याकडनं जर मी काही वेगळं देऊ शकलो तर आहे, नाहीतर मग मी सगळीकडे सेमच दिसेल. सो तो मी एक थोडासा फक्त माझ्याकडे एक फॅक्टर ठेवलाय की बरोबर. आपल्याकडनं काहीतरी. आणि मुळात असं नाही की डिरेक्टरना डावळून किंवा क्रिएटिव्ह टीमला सोडून नाही सर मला असंच पाहिजे, कारण त्यांचं एक विजन असतं पहिल्या शब्दापासून. सो तिथे आपण कुठपर्यंत पोचतोय का, ॲटलिस्ट ऑफकोर्स 100% तर पोचणार नाही, पण आपण त्या गोष्टीपर्यंत कन्व्हिन्सिंग त्यांना कसं करू शकतो, बरोबर. त्यांच्याकडनं आपल्याला काय, मग ओके, मग मधला आपण मार्ग आपला 100% देतो. आपण आपलं 100% हा. आता त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला आता तू असं जावंस, तर ऑफकोर्स त्यांचं काहीतरी त्याच्या मागे विजन असेल, बरोबर. स्टोरी असेल. सो त्या जरा गोष्टी धरून ठेवल्या आणि सो ती छान होती प्रोसेस. तो एक बरोबर. अनुभव वेगळा होता आणि अशा पद्धतीने तो जीवा तयार झालेला आहे आणि तो जीवा सगळ्यांसमोर आलाय. बरोबर. सर मला तुम्हाला विचारायला आवडेल, तुम्ही मुळात गडचिरोलीमध्ये शूट केलं आणि सगळा कास्ट क्रू तिथे होता, तिथला तुमचा अनुभव कसा होता सगळ्यांना घेऊन आणि त्या वातावरणाला घेऊन? नाही, असा अनुभव तर काही वेगळा नाही आहे, कारण याच्या आधी मी गोव्याला शूट केलेलं आहे. बर. तिथं पण सगळं क्रू गोव्याला नेलं होतं. बरोबर. आणि इथं फक्त एकच होती की थोडी भीती होती, कारण हा, मला त्या भीतीबद्दल नक्षलवादी जाणून एरियात घ्यायचं, कारण जातोय. की जंगल एरिया आहे पूर्ण, बरोबर. जनावरं आहेत त्या जंगलामध्ये, Yes, sir. आणि दुसरं नक्सल, म्हणजे पूर्ण भारताला ज्या एका म्हणजे भीती वाटते ज्या गोष्टीची, बरोबर. तुम्ही त्याच्या कोरमध्ये जाऊन शूट केलंय, त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. एक चॅलेंज होतं आमच्यासाठी. आम्हाला ते काहीतरी वेगळे करून दाखवायचं होतं, म्हणून आम्ही ते साकारलंच आहे. बरोबर. तर भीती तर होतीच आम्हाला, कारण जंगलात शूट करायचंय. नक्षलवाद्यांचं ठीक आहे, काय होऊ शकतं सांगता येत नाही. बरं, आमचे पण प्राणी म्हणजे डॅशिंग आहेत की त्यांनी 15 दिवस नाईटच लावली होती जंगलात. अरे बाबा. आणि अशा ठिकाणी नाईट लावली होती आम्ही हा. की पलीकडं तळ होतं पाण्याचं, तिथं वाघ रोज पाणी प्यायला येतो आणि त्या ठिकाणी आम्ही शूटिंग करायचो. अरे बापरे. म्हणजे किस्सा तर खूप भयंकरच आहेत, ते हार्दिक सांगलच तुम्हाला काय आहे ते. नाही, किस्से. हा सर. किस्सा, अरे किस्सा म्हणजे पहिला आता सिनेमामध्ये माझा एंट्री सिक्वेन्स आहे जिथे लोकांना कळतं की मीच नक्सल आहे, बरोबर. असा तो सिक्वेन्स आहे. तू सिनेमा बघितलास हो, म्हणून हो, तुला सांगतो. येस. तिथून मी ते जंगलातून येतो, असा तो रस्त्यावरती असा तो सीन आहे. हा. सीन वगैरे झाला सगळं आणि खुचपूच चालू होती. हम्म. काय झालं काय नाही ते गावामध्ये इथे एका बाईवरती भर दुपारी 12 वाजता वाघाने हल्ला केला. अरे बापरे. म्हणलं बापरे, वाघाने? म्हणलं कुठल्या गावात? हो का, इथून 500 मीटरवरच आहे. म्हणलं इथून 500 मीटरवर? हो, तुम्ही आता जे शूट करता इथून 500 मीटरवर शेतात आहे. हा. अहो म्हटलं तुम्ही काय म्हणताय, तुम्हाला कळतंय का? आणि तिथे माझे हातपायच कापायला लागले असे. म्हणलं सगळ्यांना बोलवलं तेव्हा त्यांनी सांगितलं मला की हे बघा, हे असे अनुभव तुम्हाला येणार, कदाचित तुम्हाला वाघ दिसेल. आमचं म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांना वाघ बघायचा असतो, पण नशीब चांगलं सुद्धा म्हणता येईल आणि वाईट सुद्धा म्हणता येईल की आम्हाला वाघ दिसला नाही दिसला. हो, कारण की पण त्यांनी एक सांगितलं होतं की काय, की आम्ही तुम्हाला ज्या गाईडलाईन्स दिल्यात ना त्या तुम्ही फॉलो करा. बरं. कुठेही तुम्हाला जंगल छान वाटतंय किंवा नाही आहे तर असं करू नका. आणि पहिलाच दिवस होता आणि पहिलाच सीन तो माझा होता आणि तेव्हाच ही बातमी समोर आली. हो, आणि ते म्हणतात की तुम्हाला छान वाटेल, मस्त शांतता आहे, जातील तुम्ही शहरातले सगळे येतील आणि आतमध्ये काहीतरी मजा मस्ती करा. असं करायला जाऊ नका, ओके. हिरोगिरी करायला जाऊ नका. पहिले त्यांनी ते हा शब्द वापरला की हिरोगिरी करायला जाऊ नका. ज्या गाईडलाईन्स दिल्यात त्या गाईडलाईन्सचा नीट वापर करा. कुठेही जाताना मिनिमम 5 ते 6 जण एकत्र जा. बरोबर. कारण की मग ते त्यांच्या ते असेल ना की नाही मग पटकन कोणतरी हल्ला करणार नाही किंवा वाघ हल्ला करणार नाही, अशा काही गोष्टी असतील. त्यामुळे त्या गाईडलाईन्स हे केल्या. खरं तर आपण आता बोलताना हल्ला केला किंवा काय केलं, पण हॅट्स ऑफ तिकडच्या सगळ्या लोकांना की या सगळ्यांना त्यांनी आपलंसं करून घेतलंय. बरोबर. की त्यांना माहिती आहे की हे जंगल जेवढं आपलं आहे त्याच्यापेक्षा जास्त ते त्यांचं आहे. जल, जंगल, जमीन. नाही, बरोबर आहे ना, की तेवढं प्राण्यांचं सुद्धा आहे ना. हो, त्यांचं ते घर आहे. बरोबर. आणि त्यांनाही माहिती आहे की आपण त्यांच्या घरात राहतो, त्यामुळे त्यांचाही तेवढाच अधिकार आहे. हो, आता वस्ती वाढत चालली आहे, त्यामुळे आपणच जंगलात राहायला चाललोय असं झालंय. पण त्यांचं ते म्हणणं आहे की नाही आम्हाला हे रोजचं आहे,
बरोबर. मला रोज असं ऐकायला येतात, रोज आमचं नुकसान काही ना काही होतं. कधी बाबा आमच्या घराच्या बाहेरचा कुत्राच नेला, शेळीच नेली किंवा काहीतरी. पण खरंच ते इतक्या या संकटांमध्ये सुद्धा ठामपणे उभे आहेत. त्यांनी ना कधी त्या वाघाची तक्रार केलेली आहे, ना कधी त्यांनी स्वतःची तक्रार केली की आम्ही इथे का आलो. म्हणजे ऑफकोर्स वनविभाग खातं आहे जे खूप सगळं म्हणजे सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहे. कोणाला कसा त्रास होणार नाही, तातडीने कशी सेवा पटकन देता येईल, याच्यासाठी वनविभाग खातं नेहमी तत्पर उभं आहे बरोबर. तिथे. हो, कारण ऑफकोर्स सगळाच वनविभाग येतो. त्यामुळे मला असं वाटतं की खरंच तो एक वेगळा अनुभव अनुभव होता. होता. आणि रोज काही ना काही वेगळे यायचे आहेत. म्हणजे मोबाईल तर नव्हताच. ते मजेदार किस्से मला चेतन ते सरांकडून चेतन ऐकायचे. सरांना तो अनुभव आलाय तो. हा. कारण की तेव्हा आमचं वेगळीकडे शूट चालू होतं. हा. चेतन सरांचं जे शूट झालं हा. आणि चेतन सर तिकडे गेले आणि नंतर आल्यानंतर परत म्हणजे असं झालं की सिनेमाच्या पहिल्या दिवशी झालेला हा किस्सा हा, जिथे धडकी भरली बरोबर. आणि यांनी जो किस्सा सांगितला ना त्याच्यानंतर ते जे बोले ना की आता हे गोळी मग गेली ना इथून, हा. आणि मग त्यांनी तो डायलॉग जो मारला हो, हो, हो. तसे यांचे शब्द इथे गेले पण तो डायलॉग तिकडे तिथपर्यंत गेला. असं झालं. बरोबर. ते मला असं तेच सांगतील. चेतन सर, मजेदार किस्से तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नाही, मजेदार किस्से तर म्हणजे रोजच व्हायचे, कारण का जंगलात होतो, बरोबर. नेटवर्क नव्हतं आणि काही वेगवेगळ्या 50 गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे आम्ही 50 ठिकाणी फिरायचो. पण असं होतं की ग्रुपनी जायचं वगैरे. पण एक दिवस असं आलं की शूट करत होतं आणि माझं थोडंसं लवकर पॅकअप झालं. तर आपण एक असतं ना की बाहेर फिरणं बिरणं थोडंसं शेवटचा दिवस हा. होता. शेवटचा एक दिवस आधी. ओके. आणि असे ते आता गावकरी येतात, शूटिंग बघतात वगैरे वगैरे. तर आम्ही सगळे आजूबाजूला बसलेलो होतो. तर आपण असतं ना की यांच्याशी बोलू त्यांच्याशी बोलू. तर एक स्लीपरवर एक मुलगा होता, चेक्सचा शर्ट घातलेला, एकदम साधा लुकडा सुकडासा. हा, हा. ते खर्रा खात उभा होता काहीतरी. अच्छा. हा, असं वगैरे. तर मी त्याला म्हटलं, काय रे तू कधी भेटलास का नक्षलवाद्यांना वगैरे वगैरे, असं बरं. काहीतरी आपण विचारतो नाही का. हो, हो, बरं, हो. कधी दिसले का? स्वतः नक्षल्यांच्या कपड्यात होता. हा, मी कपड्यांमध्ये त्या गेटअप मध्ये. ते तोडला हो, आत्ताच भेटलो. नाही, तर त्याने असं सांगितलं, मीच आहे ना भाऊ. काय बोलता? तर तो नक्षलवादीच होता, अरे त्या बापरे. ग्रुप मधलाच होता. आणि अरे तो म्हणला की आम्ही रोज इथे लक्ष ठेवायला येतो, बघतोय आम्ही तुमचं सगळं काय चालू आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. अरे बाप. कुठल्या रूम मध्ये कुठल्या हॉटेलमध्ये किती लोक आहेत, सगळे सगळं किती जेंट्स आहेत, किती लेडी खरंच शूटिंगला आलेत का, हे पोलीसवाले खरे आहेत का शूटिंगवाले आहेत, हे पण आम्हाला सगळं माहिती आहे. अरे बापरे. आता मी म्हटलं अरे बापरे. तर पण गंमत अशी आली की त्यांच्याशी बोलताना, अरे मग तुम्ही आहात तर तुम्ही बिंदास फिरताय वगैरे वगैरे. पण इथल्या लोकांना काही माहितच नाही ना, कारण का ते सगळे असं थोडेसे लपून वगैरे गावकरी म्हणून फिरत असतात. तर ते म्हणाले की गंमत अशी आहे की तुम्ही जे एवढे विचार करता किंवा घाबरता आम्हाला, किंवा तुम्हाला जे मेट्रो सिटीमध्ये राहून तुम्हाला जे ऐकायला मिळतं आमच्या बाबतीत, ते सगळं तसं नाही आहे. आम्हाला पण सामान्य व्यक्तींबद्दल किंवा लोकांबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही या, फिरा, इथे जगा, कारण का जंगल सगळ्यांचंच आहे. बरोबर. पण गंमत अशी की काही लोकांचे विचार जुळत नाहीयेत एकमेकांबरोबर, म्हणून ते वेगळा ग्रुप त्यांचा झालेला असावा असं मला वाटलं. कारण का ते आमच्यावर थांबले होते, शूटिंग बघत होते, कारण का त्यांनाही तिथे एंटरटेनमेंट सारखं काहीच नाही ना. काहीच नाही. आणि असं काहीतरी शूटिंग आलंय आपल्या गावात किंवा आपल्या जंगलामध्ये, तर तिथे येऊन बघणं वगैरे वगैरे, त्यांनाही उत्सुकता वाढली असेल. ते लोक आले पण होते बघायला, बघत पण होते. पण आम्हाला माहित नव्हतं की हे लोक ते आहेत का सामान्य गावकरी आहेत का काय. पण गंमत अशी होती की असं वाटलं की यार आपण खूपच वेगळा विचार करतो या लोकांच्या बाबतीत, किंवा आपण इथे जे टी व्हीमध्ये बघतो किंवा बाकीच्या फिल्म्समध्ये बघतो की हे लोक असेच असतात, निगेटिव्ह असतात, लोकांना त्रास देतात किंवा ह्यांना काहीतरी लुटायचं असतं किंवा असं आम्हाला काहीच जाणवलं नाही, काही वाटलं नाही. फक्त त्यांची लढाई किंवा त्यांचा जो विचार आहे ठराविक लोकांबद्दलचा आहे, ठराविक लोकांचा विचार त्यांच्याबद्दलचा असं काही आहे. पण सामान्य व्यक्तीच आहेत ना ते, जगण्यासाठी, राहण्यासाठी आणि स्वतःच्या विचारांसाठी त्यांची एक वेगळी लढाई आहे. म्हणजे साधारण आपण पुण्यात म्हणतो ना, एखाद्या कॉर्पोरेशनच्या बाहेर एखाद्या विचारांनी स्वतःचा मोर्चा काढला की आम्हाला हा हक्क हवा आहे, तसं ते त्यांचा हक्क मागतात. ते पण त्या काही चुकीचे आहेत, काही खरे आहेत, तो वेगळा सगळा दृष्टिकोन आहे. पण जेवढे आपण विचार करतो किंवा घाबरतो किंवा असं तिथं काही नाही आहे. तर उलटं आम्हाला शूटिंग करताना मजा आली आणि एक वेगळा अनुभव पण मिळाला की आपण जो विचार करतो हा सगळा वेगळा आहे किंवा खूप बाहेरचा विचार आहे. आतला जर आतमध्ये जेव्हा आपण म्हणतो ना, जेवढं खोलमध्ये आपण आत जातो बरोबर. तर तेवढं आपलं आतलं जास्त कळत जातं. तर तेवढं आम्हाला थोडंफार कळायला लागलं तिकडचं की अरे हवा हे असं पण आहे इथे. म्हणजे पिक्चरची स्टोरीज फक्त वेगळी नाही, तर तुमचा अनुभव सगळा एकंदरीत सगळा वेगळा आला. म्हणजे हो, वेगळा म्हणजे अनुभव तुम्हाला खूप जगायला वेळेला असं होतं ना की आपण विचार करतो की नक्षलवाद्यांना पकडलं किंवा हे केलं तर त्यांना एक तर एन्काउंटर करतात किंवा त्यांना सरेंडर केलं म्हणजे त्याला जेलमध्येच टाकतात. पण आपल्या शासनांकडनं की एवढे वेगवेगळे हे आहेत, उपाय आहेत. म्हणजे त्यांचं लग्न लावून देणं, त्यांना एक घर करून देणं, त्यांना सेटल करणं, हे पण एवढं चांगलं होत असतं तिथे. आम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं. कारण का आपल्याला असं होतं ना की हां, आता नक्षलवाद्याला पकडला किंवा जंगलात त्याला एन्काउंटर केला किंवा तो गुंडच आहे, तो किंवा निगेटिव्हच आहे, असे आपले विचार असतात.
पण तिथे बघताना असं वाटलं की नाही, शासन पण त्यांच्याबद्दल किती चांगला विचार करतो, बरोबर. की नाही त्यांना सेटल करूयात, त्यांचं लग्न लावून देऊयात, त्यांना एक फॅमिली केलं तर त्या फॅमिलीमध्ये ते जास्त इन्व्हॉल्व्ह होतील, तर या सगळ्या जे बाकीचे विचार आहेत त्यातनं ते बाहेर पडतील, ती डेव्हलपमेंट तिथे येईल, रस्ते होतील, कंपन्याज येतील. तर असे सगळे विचार पण तिथं गेल्यानंतर बघायला मिळाले, तर एकदम वेगळीच मजा आली की वा वा वा, ही वेगळीच गंमत. आणि सर तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की आता तुम्ही त्या एरियातून आलात आणि पिक्चरच्या माध्यमातून तुम्ही एक सोशल कॉज पण या मूवीच्या माध्यमातून ठेवलेला आहे. अरण्य मूवी का बघावा, तर त्याच्या पाठीमागे एक तिकिटाच्या पाठीमागे एक, ते प्रेक्षकांना एकदा सांगा. आम्ही मूवी म्हणजे चित्रपट बनवण्याचा सुरुवात केली होती तेव्हापासूनच एक नेहमीच म्हणजे आपण जेव्हा जंगलात जातो तेव्हा जंगलाचं म्हणजे काही वाईट नको व्हायला तिथे, म्हणून आपण काहीतरी प्रयत्न करत असतो. तसं आम्ही चित्रपटाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपण ते राखलं की तिथे प्लास्टिक फेकायचं नाही, कुठेच बऱ्यापैकी बिड्या यूज केल्या तर त्या जाळत्या फेकायचं नाही, ज्यामध्ये बनवा लागू शकतो. सो ते आम्ही पाळत आलेलो. आणि इव्हेंच्युअली मूवी संपल्यानंतर आम्ही एक उपक्रम सुरू केला की जेवढे तिकीट्स विकल्या जातील तेवढे आम्ही झाडं लावणार. बरोबर. सो ह्या उपक्रमामध्ये आम्हाला वन विभागातर्फे पण आम्हाला एक साथ मिळाली की त्यांनी आमच्यासाठी काही राखीव झाडं ठेवलीत की यस तुम्ही जो उपक्रम करतो तो खूप चांगला आहे आणि याच्यासाठी आम्ही तुम्हाला एवढी मदत करू शकतो. सो वन विभागाचं पहिल्यापासूनच आमचं म्हणजे जेव्हा आम्ही शूट करायला गेलो तेव्हापासून आमच्या ते सोबत होतीच, त्यांचे नियम पण आम्ही प्रॉपर फॉलो केले. इव्हन पोलीस विभागातर्फे पण खूप चांगलाच प्रतिसाद आला आणि इव्हेंच्युअली आता हा उपक्रम आम्ही सुरू केला. ओके, तर प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगेल की हा चित्रपट बघा, कारण की एक तिकीट एक झाड ही संकल्पना या पूर्ण चित्रपटाच्या माध्यमातून राबवली जाते. राणादा, मी तुला म्हणजे तुझ्या मार्फत मी प्रेक्षकांशी संवाद साधू इच्छित की म्हणजे मूवी जो आहे तो चित्रपटगृहात जाऊन बघा, याच्याबद्दल तुझं काय मत? नाही, मला असं वाटतं की चित्रपटगृहात जाऊनच बघितला पाहिजे. बरोबर. म्हणजे जसे आपण इतर भाषांचे सिनेमे बघतो, आणि पायरसीला घेऊन पण सांग. पायरसी तर ऑफकोर्स नाही, पायरसी झालीच नाही पाहिजे, कारण खूप मेहनत लागते सिनेमा बनवायला. म्हणजे जरी आता इथे बसले असेल यांच्या डोक्यात काय विचार चालू असेल आम्हाला माहिती आहे, आणि आम्हाला जेवढं माहिती आहे ते 1% असेल, त्याच्यापेक्षा जास्त दडपण त्या प्रोड्युसरला असतं. बरोबर. किंवा कधी कधी आपण म्हणतो ना की हे यार काय फालतू सिनेमा बनवलाय, तर मला असं वाटतं की असं कधीच बोलू नका. कारण की काय होतं ना की एक प्रोड्युसर जेव्हा काम करत असतो एका चित्रपटावरती, किंवा तो त्याचे पूर्ण म्हणजे पैसे लावलेले असतात त्यांनी, काही कमर्शियली तो पूर्ण लॉक झालेला असतो, तर एक सहजतेने आपण सामान्य एक म्हणजे अनावधानाने बोलून जातो आपण की अरे यार खराब सिनेमा. काय होतं ना, अशाने ही गोष्ट कुठून ना कुठून, आज सोशल मीडिया इतकं स्ट्रॉंग आहे तर ते कुठून ना कुठून त्या प्रोड्युसरपर्यंत पोहोचतं आणि मग तो प्रोड्युसरना कायमचंच काम करणं बंद करतो. पण काय होतं, आपल्याला दिसतं की हा प्रोड्युसर काम करत नाहीये किंवा आता हा चित्रपट बनवत नाहीये, पण तो प्रोड्युसर बंद झाल्यामुळे 100 लोक घरात बसतात. कारण त्या युनिटमध्ये प्रोड्युसर पासून स्पॉटबॉय पर्यंत किंवा तिकडच्या लोकल्सला जे काम मिळत असतं तिथपर्यंत अख्खी फळी काम करत असते. कदाचित ती अनेक वर्ष त्या माणसाबरोबर इतकी कम्फर्टेबल झालेली असते की ती दुसरीकडे कुठे काम करू शकत नाही, आणि कधी कधी तो धक्का त्यांना सुद्धा बसतो. बरोबर. त्यामुळे कुठेतरी असं होतं की एक फळीच गायब होऊन जाते. त्यामुळे म्हणजे आपण सहजतेने बोलतो सिनेमा नाही आवडला, तुम्ही आवडला नाही बोलू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल. नक्कीच चुका माणसांकडनंच होतात त्या, आणि त्या चुका झाल्या पाहिजेत. जोपर्यंत चुका होत नाहीत तोपर्यंत सुधारायचं काय. बरोबर. कधीच कोणी परिपूर्ण नसतो. त्यामुळे मी चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघायचं आव्हान का करीन, कारण की आपला सिनेमा खरंच मोठा आहे आणि प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत ना की आपला सिनेमासुद्धा इतर भाषेमध्ये डब झाला पाहिजे, इतर भाषांच्या लोकांनी सुद्धा आपला सिनेमा बघितला पाहिजे. पण तो केव्हा होईल याचा जर विचार केलात, कारण तुम्हीच जर एक पाऊल चित्रपटगृहाकडे वाढवलं ना तर ते शक्य होणार आहे. कारण की इतर सिनेमा जे ब्लॉकबस्टर होतात किंवा बिग बजेट म्हणजे कमवून घेतात, याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा 80% किंवा 90% वाटा आहे. बरोबर. सो मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आपले मराठी माणूस आहे, आपण आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे तो एक सपोर्ट करा. मग तुम्ही सांगा फक्त की अरे नाही मराठीमध्ये असा हिरो झाला नाही किंवा मराठीमध्ये या हिरोनी ते काम केलं नाही. काय होतं, कधी कधी कलाकार सुद्धा घाबरतो की मी एवढी खरंच रिस्क घेऊ का, प्रोड्युसर सुद्धा घाबरतो की कधी मी एवढी रिस्क घेऊ का, अरे बाबा माझी माणसं म्हणजे मराठी माणसं माझी माणसं सिनेमा बघायला येतील का. तर त्यामुळे ती भीती असते. तर मला असं वाटतं ती भीती आता घालवून टाका तुम्ही. हे सगळं तुमच्या हातात आहे, तुम्ही ती भीती घालवा, तुम्ही बघाच. मग आम्ही कसे एक 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 असे भारी भारी सिनेमे येऊ, मग तुम्ही पण म्हणाल अरे ह्यांनी फाईट मारली तो पण तिथे झाडावर उडाला आणि सगळं झालं. त्यामुळे प्लीज कळकळीची विनंती आहे की चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघा. खूप मेहनत केलेली असते पूर्ण कास्ट अँड क्रूनी. सो तुम्ही एक पाऊल वाढवा, आम्ही 10 पावलं वाढवून खूप मोठं काम करू. आपण म्हणतो ना की पाठीवरती हात ठेवून
फक्त लढ म्हणा. येस बस तुम्ही फक्त पाठीशी उभे राहा आणि फक्त हात पण नका ठेवू, फक्त बोट लावा, आम्ही लढायला तयार आहोत. त्यामुळे एवढीच विनंती आहे की चित्रपटगृहात जाऊन सगळेच मराठी सिनेमे बघा. आमचाच असा नाही, सगळे मराठी सिनेमे आलेले आहेत, सगळे मराठी सिनेमे बघा, सगळे मराठी सिनेमा मोठा करा. कारण ते मोठा करायची ताकद फक्त तुमच्या प्रेक्षकांमध्ये. जसं तुम्ही मालिकांमधून आम्हाला मोठं करता, तसं चित्रपटांमधून सुद्धा आम्हाला, आपल्या सिनेमाला तुम्ही मोठं करा. आणि मी तुम्हाला खात्री देतो, वर्ष पण नाही, काही महिन्यातच आपले सिनेमे इतर भाषेमध्ये किंवा OTT प्लॅटफॉर्मवर, आजकाल सगळे OTT प्लॅटफॉर्मवर बघतात, OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपले सिनेमे डब होतील. आणि मला असं वाटतं अजून ताकद जर मिळाली तर ॲट अ टाइम 2 भाषांमध्ये आपला सिनेमा शूट होईल. येस बरोबर. ट्रॅव्हली फूडी नावाचं आपलं चॅनल आहे. आपण फिरतो, खातो, अख्ख्या महाराष्ट्रात, भारतात फिरत असतो. तर मला तुमच्या टीमच्या कलाकारांकडून पण जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला जेवणामध्ये काय आवडतं, कोणती डिश अशी की तुम्हाला ती आवडते? आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी कुठं आहे, विदर्भात. बरोबर. सो वांग्याच्या भाजी आणि रस्सा आणि गोडमध्ये गुलाबजामुन. क्या बात आहे. आणि अशी कोणती डिश जी तुम्हाला नाही आवडत, म्हणजे तुम्ही ती अवॉइडच करतात, नको मला नकोच ते? असं तर काही नाही, मी असं सगळंच काही खातो. Yes. पण तुमच्या विदर्भाची डिश, आता आमच्या प्रेक्षकांना सांगा ना 2-4 डिश अशा की विदर्भात जर तुम्ही गेलेत तर हे तुम्ही खाल्लंच पाहिजे. वांग्याच्या भाजी, आलूची भाजी, बरोबर. त्यानंतर मग आमच्याकडे तर्री पोहे. तर्री पोहे, नागपूरला तर्री पोहे, सांबारवडी. सांबारवडी. हां. सांबारवडी म्हणजे कोथिंबीरवडी, बरोबर. आमच्याकडे सांबारवडी म्हणतात हां. त्याला. त्यानंतर मग बट ऑब्वियस आलू बोंडा. आलू जो बोंडा. इकडे वडापाव म्हणून मिळतो तो तिकडे आलू आलू बोंडा म्हणून बोंडा. मिळतो. येस, एवढं. विदर्भात गेलेत तर यांची ही लिहून घ्या आणि तिकडे गेल्यानंतर या डिशेस ट्राय करा, छान मिळतं. आणि तिखट जेवण, सावजी. Yes, तिखट जेवण, सावजी, सावजी. सावजी मटन, सावजी चिकन, काळा रस्सातला वेगळ्या प्रकारचा सावजी बनतो तो एक. येस दादा, अख्ख्या महाराष्ट्राला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल, तुला खायला काय आवडतं नेमकं? कोणती डिश अशी आहे की तुला ती नाही ये तो चाहिए अपने को? म्हणजे माझा खूप मोठा वीक पॉईंट आहे की लोकांना असं वाटत असेल की हा खूप असं नॉनव्हेज वगैरे खात असेल. सो काही लोकांना माहिती पण आहे की मला काय आवडतं. मला वरण भात, तूप, लोणचं, आंब्याचं लोणचं, त्याच्यानंतर हिरवी चटणी, बर, उकडलेल्या बटाट्याची भाजी किंवा बटाट्याच्या काचऱ्या आणि साजूक तुपामध्ये केलेली पोळी, क्या बात. हे मला आवडतं. आणि हा माझा वीक पॉईंट आहे. आणि डाएट जेव्हा माझं ऑफकोर्स म्हणजे 12 महिन्यातले 11 महिने मी डाएटमध्ये असतो, पण जेव्हा कधी हे घरी होतं त्यामुळे मी तेव्हा खातो. गणपतीतले 5 दिवस मी काम करत नाही आणि मी डाएट करत नाही. मी घरी असतो, मला नैवेद्याचं जेवण फार आवडतं. कारण की खूप परंपरा आमच्या घरात चालू आहे. 5 दिवसाच्या 5 भाज्या ठरलेल्या असतात, त्या भाज्या होतात. गोड आवडतं पण फार असं नाही. आम्रखंड मला खूप आवडतं. बर. आणि लस्सी हा एक माझा वीक पॉइंट आहे फार. लस्सी मला खूप आवडते. सो अशा गोष्टी मी फार खातो. असं एखादं ठिकाण जे तुझ्या आवडीचं आहे की मी तिकडे गेलो तर ते खाऊनच येतो? म्हणजे आमच्या जो रुईया नाका म्हणतो आम्ही, माझ्या शाळेच्या इथे राजा शिवाजी विद्यालय शाळा आहे माझी, तिथे बाजूला आमचा असं तो रुईया, म्हणजे बाजूला रुईया कॉलेज आहे, तर तिथे आमचा आम्ही नाका म्हणतो तिथे. तर नाक्याच्या बाजूला चायनामॅन नावाचं एक चायनीज हॉटेल आहे छोटंसं, कॉलेजचे सगळे विद्यार्थी वगैरे. तिकडे जाऊन म्हणजे तिकडे जाऊनच मी चायनीज खातो. म्हणजे अक्षयाबरोबरची माझी मुंबईत गेल्यानंतरची पहिली डेट कुठे असेल तरी तिला 5 स्टार मध्ये घेऊन गेलो होतो, ते चायनामॅन मध्ये घेऊन गेलो होतो. अरे बापरे. हो. आणि सगळ्यांनाच माहिती आहे कैलास लस्सी दादर स्टेशनच्या बाहेर आहे. ऍक्च्युली ते आमच्या मित्राचं आहे. सो लहानपणापासून आम्ही ते मित्र आहोत, त्यामुळे तिथे जाऊन लस्सी पिणं हा एक वेगळाच आहे. आणि मित्र असल्यामुळे तो जरा थोडंसं स्पेशल देतो ना, म्हणजे एवढी लस्सी आणि मग त्याच्यावरती एवढी मलाही टाकून देतो. सो ती जी एक मजा आहे ती लस्सी प्यायची. सो तिथे मी जाऊन हा मोह माझा असा कधी एकदा जातोय आणि असं खातोय असं होतं. ओके. रितिका, तुला खायला काय आवडतं? तुला तर सगळं चॉकलेट विकलेट सगळं आवडत असेल? सगळं, पण मला ना गोडमध्ये फक्त एक मिल्कशेक स्मूदी आवडतं बस. आणि गुलाबजामुन. आणि जेवणामध्ये मला सगळं आवडतं. काही कारल्याची भाजी पण खाऊ शकतेस तू? हा, खाते कधी कधी. अच्छा, म्हणजे काही रेस्ट्रिक्शन्स नाही. आता मला सगळं द्या, नंतर माझ्या चॉईसेस डेव्हलप होतील है ना. हळूहळू मी सांगेल मला हे आवडतं, मला हे आवडणार नाही. आता मी सगळं खाऊन बघते. बरोबर. पर्याय नाही ना सांगायला तिला घरी. नंतर आता सांगू शकते, आता बाबा हिरोईन आहे. सर, तुम्हाला काय आवडतं खायला? मला खायला म्हणजे मी खानदेशातनं आलेलो आहे इकडे. बरोबर. तर खानदेशात आमच्यात सगळ्यात फेमस आहे शेवभाजी आणि खिचडी, म्हणजे तांदळाची खिचडी. तिथं आमच्या म्हणजे खिचडी म्हणलं तर तुम्ही रोज दिलं तरी आम्ही खाऊ शकतो. ओके. पण मी नॉनव्हेज साठी मी खूप
फॅन Yes, मोठा fan फॅन आहे. वेळा म्हणजे तुम्ही म्हणाल ना की मुंबईला जायचं आपल्याला नॉन असेल तर मी तिकडे पण येऊ शकतो. क्या बात तुम्ही म्हणले कोल्हापूर जाऊ आपण, मी कोल्हापूर येऊ शकतो खायला. क्या बात आहे. खेकडा डिश, चिकन, मटन. आपण जाऊयात चांगल्या ठिकाणी आता आता तर मी तुमच्यावर येणारच आहे. येस कारण- येस येस हे बघत असतात सगळे. आणि आमच्या म्हणजे खांद्यात फेमस तर ते एक सातपूरच्या पाटोडी म्हणतो जसं बरोबर. मासुरी असतात तिकडे, हो हो हो. त्या खूप प्रचंड फेमस आहेत आमच्याकडं. आणि वरणबट वरणबट्टी हा. ते एक फेमस आहे. वांग्याचं भरीत, बरोबर. घोटलेलं घोटलेलं वांग्याचं वांग्याचं, हा. डाळबट्टी, डाळबट्टी, yes. घोटलेलं वांग्याचं ते तर फेमसच आहे. आणि मग ठेचा शेवभाजी, वगैरे. ठेचा तर शेवभाजी तर तुम्हाला सांगतो ना की प्रत्येक हॉटेलमध्ये तुम्हाला वेगळी टेस्ट भेटते आमच्याकडे. बरोबर. म्हणजे लाल रश्श्यात, काळ्या रश्श्यामध्ये. पण जे काही आहे, हा, हा. काळ्या रश्श्यात जी मजा आहे ती लाल रश्श्यात नाही. क्या आणि बोलता नाण्याच्या कुटातला ठेचा हो. तो एक तो ठेचा, महत्त्वाचा. हो, तो ठेचा. नाण्याच्या कुटातला ठेचा. क्या बात आहे. म्हणजे टीम खवय्ये दिसते सगळी एकदम हा? इतका फार कमी आहे जरा अच्छा. पण नाही, यांच्यावर आता- मला मी खूप नाही, छान नाही, लागलं. शरीरावरनं वाटतच असेल. येस. येस सर. खलनायक त्या एकदम प्रश्न विचारणं चुकीचं आहे खरं तर. पहिलेच सांगणार चेतन चावडा, जलेबी फाफडा, ढोकला. हा ढोकळा पण आहेत. उंधियू एक वेगळी डिश असते गुजरात्यांमध्ये. बरोबर. उंधियू Mix. सगळ्या भाज्या मिक्स करून किंवा फक्त थंडीतच बनते. हम्म. ती डिश माझी आजी खूप भारी बनवते. कारण का ती असेल तर मग घरात 20-25 जण असतात खायला की आज आजीने ते बनवलंय. पण पुण्यामध्ये राहतो त्यामुळे मिसळ खूप जास्त आवडते. मिसळ कधी पण खाऊ शकतो मिसळ आपण. कुठली जास्त आवडते प्रेक्षकांना ऐकायला आवडेल बरं, कारण की नाही, पुण्याचे जे खवय्ये आहेत हो, ना, आवडेल. मिसळला घेऊन खूप पण specific आहेत. नाव घेतलं तर ब्रँडिंग होऊन जाईल. आधी मिसळ आहे ना. राणादांची मिसळ आहे. हा. आणि ती पण मिसळ आहे ती. कोल्हापूरची एकदम मस्त टेस्ट आहे त्याला. हा, हा. तिखट झणझणीत आणि मस्त वाटते अशी खायला. जबरदस्त ready to ती mix आहे. कारण रेडी टू मिक्स आहे. क्या बात त्यामुळे फक्त घरी येऊन पाणी टाकायचं, हा, तुमची पाणी मिसळ टाकायचं. तयार. मिसळ तयार. झाली तर राणादा म्हणून एक थंडाई पण आहे. आपलं बोलणं झालं होतं हो, मागे. हो. राईट येस. तर म्हणजे पॅकेज डील मध्ये ते एकदम सगळं देतात की सणाचं मिसळ आहे, थंडाई आहे, तर खायला वेळेला धमाल मजा येते. आणि खरं तर असं पण बघायला गेलो वेगळ्या दृष्टिकोनात तर फिल्म करत असताना डिरेक्टरचं डोकं खायला खूप आवडतं. अरे कारण बापरे. का हे करूया हे असं करूया. आणि स्वतः डिरेक्टर त्यांचं डोकं खाल्लं होतं ना. एक्झॅक्टली. त्यामुळे ती पण एक वेगळी गंमत आहे. पण व्हेज मध्ये मी सगळंच खाऊ शकतो त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. व्हेज मध्ये जे काही समोर येईल मी सगळं पण एक खातो. मी आवडतं. हा माणूस 24 तास अंडा करी खाऊ शकतो. काय बोलता? हा म्हणजे कधी कधी चालतं ना थोडं तब्येत बॉडी आपल्या डाएट मध्ये पण येतं थोडंसं. कारण का आणि नॉनव्हेज खाऊ शकत नाही त्यामुळे काय तर थोडंसं आपण इथे शिफ्ट करू शकतो की आपण थोडंसं एक खाऊ शकतो आणि त्यातनं वर्कआउट करू शकतो. तर अंड कधीतरी चालतं. क्या बात आहे. खरंच खूप अरण्याच्या टीम सोबत गप्पा मारून खूप मजा आली. राणादा, थँक्यू सो मच. तुम्ही वेळातून वेळ काढून आले. चेतन सर, शरद सर आणि अमोल सर आणि रितिका तुझे पण मनापासून आभार. प्रेक्षकांना मनापासून विनंती करतो, मी स्वतः हा मूवी बघितला आहे. मूवी छान आहे. एक वेगळी म्हणजे कन्सेप्ट मूवीतून दाखवली आहे. बॉन्डिंग दाखवलं आहे फॅमिलीचं. तर चित्रपटगृहात जाऊन अरण्य हा चित्रपट नक्की बघा. धन्यवाद.